श्री स्वामी समर्थ. नमस्कार कन्या राशींच्या भाग्यवान जातकांनो. एप्रिल महिन्याचे शेवटचे 72 तास तुमच्या आयुष्यात नशिबाचा एक असा महाविस्फोट घडून आणणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. या महिन्याचे अखेरचे 3 दिवस तुमच्यासाठी एखाद्या सुप्त ज्वालामुखीच्या उद्रेकासारखे शक्तिशाली ठरणार असून तुमच्या जीवनातील जुनी समीकरणे पूर्णपणे बदलून जाणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी बुद्धीचा देवता बुध आता अशा एका अत्यंत प्रभावी आणि शुभ स्थितीमध्ये विराजमान झाला आहे की तो तुमच्या आयुष्यात अशी काही मोठी उलथापालथ घडून आणेल जे पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. अनेक वर्षापासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामे, कोर्ट कचेरीचे विषय किंवा मनात दाबून ठेवलेली मोठी स्वप्ने आता अचानक सत्यात उतरण्याची वेळ जवळ आली आहे. ही वेळ केवळ हातावर हात धरून शांत बसण्याची नाही, तर निसर्गाने दिलेल्या या अद्भुत संकेतांना नीट ओळखून 1 मे रोजी येणाऱ्या वैशाख पौर्णिमेच्या दैवी प्रकाश आपल्या आयुष्यात मनापासून स्वीकारण्याची आहे. कन्या राशींच्या लोकांसाठी ही येणारी वैशाख पौर्णिमा केवळ एक धार्मिक सण नसून तुमच्या भाग्योदयाचे एक सुवर्ण महाद्वार ठरणार आहे. या पौर्णिमेच्या शक्तिशाली ऊर्जेचा प्रभाव एप्रिलच्या शेवटच्या 72 तासांपासून तुमच्या आजूबाजूला जाणू लागेल आणि तुम्हाला एका वेगळ्याच चैतन्याचा अनुभव येईल. ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी तुमच्या मार्गात येणारे सर्व जुने अडथळे आणि शत्रूंनी निर्माण केलेली संकटे एका झटक्यात नष्ट करणार आहेत. मात्र सावधान रहा, कारण हा बदल जितका शुभ आहे तितकाच तो अनपेक्षित आणि अत्यंत वेगवान गतीने तुमच्या समोर येईल. एका बाजूला वैशाख पौर्णिमेचा हा पवित्र शीतल प्रकाश आणि दुसरीकडे एप्रिलच्या शेवटच्या तासातील ही अनाकलनीय ग्रहांची हालचाल तुमच्या नशिबाची चाके आता यशाच्या दिशेने फिरू लागली आहेत. या सर्व घडामोडीमधील सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाची बाब म्हणजे या 72 तासांच्या काळामध्ये एका अशा खास व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश होणार आहे, जिचे केवळ नाव ऐकताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यात आनंद अश्रू उभे राहतील. ही व्यक्ती तुमच्यासाठी साक्षात देवदूत बनून येणार असून 1 मेच्या वैशाख पौर्णिमेपूर्वीच तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजाची किल्ली तुमच्या हातात सोपवणार आहे. ही व्यक्ती नेमकी कोण असणार आणि तुमच्या आयुष्यात कोणता मोठा चमत्कार घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी कन्या राशीचे हे संपूर्ण भाकीत लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. कन्या राशींच्या जातकांनो, एप्रिलचे हे शेवटचे 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली ठरणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी बुध आता तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक विचार आणि मानसिक गोंधळ जाळून भस्म करण्यासाठी सज्ज झाला आहे. ही होणारी उलथापालथ तुम्हाला सुरुवातीला थोडी संघर्षाची किंवा धावपळीची वाटू शकते, पण मनाशी पक्की खून गाठ बांधा की हे आलेले वादळ तुमच्या आयुष्यातील जुन्या कचऱ्याला साफ करून प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठीच आले आहे. या 72 तासाच्या कालावधीत तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या राहत्या घरात अचानक काही मोठे बदल घडून येतील, जे सुरुवातीला तुम्हाला आव्हानात्मक वाटू शकतील, पण 1 मेच्या वैशाख पौर्णिमेपर्यंत तुम्हाला या सर्व बदलांचे अत्यंत गोड आणि फळदायी निकाल दिसायला लागतील. कन्या राशींच्या जातकांनो, या धावपळीच्या काळात तुमचा संयम आणि तुमची बुद्धिमत्ता हीच तुमची सर्वात मोठी शस्त्रे ठरणार आहेत. ग्रहांची ही विशेष स्थिती तुम्हाला थोडी चिडचिड करायला किंवा घाईघाईत निर्णय घ्यायला भाग पाडेल, पण तुम्हाला मात्र अत्यंत शांत राहून परिस्थिती हाताळायची आहे. ज्या गोष्टी तुम्ही अनेक महिन्यांपासून टाळत होता किंवा ज्या जबाबदाऱ्यांपासून तुम्ही लांब पळत होता, त्या आता तुमच्यासमोर प्रत्यक्ष उभ्या राहतील आणि तुम्हाला त्या कायमच्या निकाली काढाव्या लागतील. ही सर्व उलथापालथ तुमच्या नशिबातील जुने अडथळे कायमचे मिटवण्यासाठी आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी होत आहे. वैशाख पौर्णिमेचा हा शुभ मुहूर्त तुमच्यासाठी विजयाचा शंखनाद घेऊन येत आहे. फक्त या शेवटच्या 72 तासाच्या वावटळीत स्वतःवरचा आत्मविश्वास अजिबात डगमगू देऊ नका. तुमच्या कौटुंबिक मालमत्तेशी किंवा जमिनीशी संबंधित जे काही कायदेशीर गुंते असतील ते या काळात एका निर्णायक वळणावर येऊन थांबतील. एप्रिल अखेरचे हे दिवस तुम्हाला मानसिकदृष्ट्या थोडे थकवणारे जरी वाटले, तर या संघर्षाच्या गर्भातूनच तुमच्या यशाचा नवा सूर्य उगवणार आहे याची खात्री बाळगा. 1 मेच्या शुभ मुहूर्तापूर्वी ब्रह्मांड तुमची एक छोटी परीक्षा घेत आहे की तुम्ही येणाऱ्या अफाट यशाचे ओझे पेलण्यास खरोखर समर्थ आहात का.
ही वेळ आत्मचिंतन करण्याची आणि दैवी संकेतांना समजून घेण्याची आहे. या 72 तासांच्या मोठ्या बदलामध्ये तुमच्या आयुष्यात एक अशा व्यक्तीचे आगमन होईल जिची तुम्ही कित्येक वर्षांपासून आतुरतेने आणि डोळ्यात तेल घालून वाट पाहत होता. ही व्यक्ती केवळ योगायोगाने तुमच्यासमोर येणार नाही, तर तो वैशाख पौर्णिमाचा सर्वात मोठा दैवी आशीर्वाद म्हणून तुमच्या आयुष्यात परतणार आहे. तिचे नाव कानावर पडताच तुमच्या काळजाची धडधड वाढेल आणि तुमच्या डोळ्यांसमोर जुन्या सुखद आठवणीचा पूर येईल. हा तुमच्यासाठी एक असा सुखद धक्का असेल जो तुमच्या आयुष्यातील सर्व जुनी दुःखे एका क्षणात पुसून टाकेल. कन्या राशींच्या जातकांनो, ही व्यक्ती तुमच्यासाठी लकी चार्म ठरणार असून ती केवळ परतणार नाही, तर तुम्हाला अशा एका जुन्या समस्येतून बाहेर काढेल जिथे तुम्ही स्वतःला हतबल समजत होता. या पूर्ण भेटीमुळे तुमच्या मनातील वर्षानुवर्षाची पोकळी भरून निघेल आणि तिची साथ तुमच्या डोळ्यात विजयाचे पाणी घेऊन येईल. ही व्यक्ती तुमच्या भविष्यातील यशाचा मुख्य पाया ठरणार असून तुमच्या करिअरला आणि वैयक्तिक आयुष्याला एक नवी उभारी देणार आहे. ज्या अडचणीशी तुम्ही आजवर एकटेच लढा देत होता, तिथे ही व्यक्ती तुम्हाला असा काही गुप्त मार्ग दाखवेल की तुमच्या पुढच्या सर्व वाटा आपोआप खुल्या होतील. ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या खऱ्या सुप्त क्षमतेची जाणीव करून देईल आणि 1 मे नंतर सुरू होणाऱ्या तुमच्या सुवर्ण काळासाठी तुमचा आत्मविश्वास अनेक पटीने वाढवेल. ही व्यक्ती सोशल मीडिया, जुना मित्र किंवा अचानक प्रवासात तुम्हाला भेटू शकते, त्यामुळे डोळे उघडे ठेवून सावध राहा. 1 मेची वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी मानसिक मुक्तीचा एक मोठा सोहळा घेऊन येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तुमच्या मनात ज्या शंका, भीती आणि चिंतांनी घर केले होते, त्या या पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात कायमच्या विरघळून जातील. एप्रिलच्या शेवटच्या 3 दिवसातील प्रचंड धावपळीनंतर ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा काही शांततापूर्ण बदल घडवेल की तुम्हाला स्वतःलाच एक नवीन ऊर्जा आणि नवचैतन्य मिळण्याचा भास होईल. तुमच्या मनातील नकारात्मक विचारांचा अंधार आता कायमचा दूर होऊन तिथे ज्ञानाचा आणि आनंदाचा उजेड पडणार आहे. कन्या राशींच्या जातकांनो, वैशाख पौर्णिमेचा हा चंद्र तुमच्या राशीतील विश्लेषणात्मक वृत्तीला योग्य दिशा देणारा ठरेल. या पवित्र दिवशी तुमच्या कुटुंबातील वातावरण जे गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत किंवा तणावपूर्ण झाले होते, तिथे आता आनंदाची मोठी लाट येईल. घरातील सदस्यांमध्ये असलेले सर्व मतभेद संपून तिथे प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते पुन्हा प्रस्थापित होईल. जर तुमच्या प्रिय व्यक्तीशी किंवा जवळच्या मित्राशी काही वाद झाले असतील, तर 1 मेच्या या शुभरात्री ते सर्व गैरसमज कायमचे मिटून स्नेहाचा एक नवीन अध्याय सुरू होईल. ही पौर्णिमा तुम्हाला आंतरिक शांती देणारी ठरेल आणि तुमची निर्णय क्षमता अतिशय प्रबळ करेल. 1 मे नंतर समाजात तुमची एक वेगळी प्रतिष्ठा आणि दरारा निर्माण होईल. लोक तुमच्या कर्तृत्वाचा मनापासून आदर करू लागतील. ज्या लोकांमुळे तुम्हाला पूर्वी मानसिक त्रास झाला होता, तेच लोक आता स्वतःहून तुमच्या मदतीसाठी पुढे सरसावतील. वैशाख पौर्णिमेचा हा दैवी आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला प्रगतीच्या अशा मार्गावर नेईल जिथे केवळ सुख आणि समाधान तुमची वाट पाहत आहे. एप्रिलच्या या शेवटच्या 72 तासांमधील उलथापालथ तुमच्या आर्थिक स्थितीला देखील एक मोठी कलाटणी देणारी ठरणार आहे. 1 मेच्या वैशाख पौर्णिमेपूर्वीच धनलक्ष्मीची विशेष कृपा तुमच्या राशीवर होताना दिसेल. गेल्या कित्येक काळापासून अडकलेले तुमचे आर्थिक व्यवहार, प्रॉपर्टीचे जुने विषय किंवा कोणाकडे अडकलेली उधारी अचानक वसूल व्हायला सुरुवात होईल. ही वेळ तुमच्यासाठी सुवर्ण संधीची असून उत्पन्नाचे नवीन आणि कायमस्वरूपी मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. नोकरी आणि व्यवसायात आत्तापर्यंत जे अडथळे तुम्हाला सतावत होते, ते आता कायमचा निरोप घेतील. वैशाख पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला कामाच्या ठिकाणी एखादी अशी मोठी जबाबदारी किंवा प्रमोशन मिळेल जिची तुम्ही दीर्घकाळापासून वाट पाहत होता. तुमच्या मेहनतीचे सोने होण्याची हीच ती योग्य वेळ आहे आणि व्यावसायिकांना एखादा मोठा कॉन्ट्रॅक्ट किंवा डील मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तुमची आर्थिक बाजू प्रचंड भक्कम होईल आणि तुमच्या प्रगतीचा आलेख आता इथून पुढे वेगाने वर चढत जाणार आहे. कन्या राशींच्या जातकांनो, ही वेळ गुंतवणुकीसाठी आणि धाडसी आर्थिक निर्णय घेण्यासाठी अत्यंत योग्य आहे. 1 मे नंतर तुमच्या हातात जो पैसा येईल तो तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडेल. ग्रहांची ही स्थिती अशी आहे की तुम्ही ज्या नवीन प्रकल्पात हात घालणार आहात तिथे तुम्हाला हमखास यशच मिळणार आहे. मात्र लक्षात ठेवा, ही आर्थिक प्रगती त्या खास व्यक्तीच्या सल्ल्यामुळे अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. नशिबाची ही लॉटरी आता तुमच्या नावाने फुटली आहे. फक्त तिचा योग्य विनियोग करा.
कन्या राशींच्या जातकांनो, शेवटी तुमच्या प्रामाणिक कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. 1 मेची वैशाख पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आणि एका देदीप्यमान विजयाची सुरुवात करणार आहे. ग्रहांचे हे महातांडव आता शांत झाले असून तुमच्या आयुष्यात आनंदाची एक नवी पहाट झाली आहे. ती रहस्यमय व्यक्ती, बुधाची बुद्धिमत्ता आणि पौर्णिमेचा आशीर्वाद या सर्वांचा संगम तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवेल की तुमचे नशीब पलटायला आता ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. 1 मे नंतर तुमच्या जीवनाचा एक असा सुवर्ण अध्याय सुरू होईल जिथे समाधान, संपत्ती आणि प्रेम यांचा त्रिवेणी संगम असेल. आता वेळ आली आहे जुने अपयश विसरून एका नवीन ऊर्जेने पुन्हा कामाला लागण्याची. निसर्ग तुम्हाला वारंवार जे संकेत देत होता त्याचा पूर्ण अर्थ आता तुमच्यासमोर उलगडला जाईल. वैशाख पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि आपल्या इष्टदेवताचे मनापासून स्मरण करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट आता संधीमध्ये रूपांतरित झाले आहे. कन्या राशींच्या जातकांनो, नशिबाने तुमच्यासाठी यशाची सर्व दारे आता उघडली आहेत. फक्त आत्मविश्वासाने आणि अभिमानाने पुढे पाऊल टाका. जे लोक कालपर्यंत तुमच्यावर शंका घेत होते तेच आता तुमच्या यशाची गोडवे गाताना दिसतील. तुमच्या डोळ्यात येणारे आनंद अश्रू हे तुमच्या संघर्षाच्या समाप्तीचे आणि एका नवीन सुखी जीवनाचे प्रतीक असतील. 1 मे नंतरचा काळ पूर्णपणे तुमचा आहे, त्याचा स्वीकार करा आणि आनंदाने आपले जीवन जगा. तर या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी आणि कन्या राशीचा विजय मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय श्रीराम किंवा ओम बुद्धाय नमः नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नशिबाच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.